त्या दिवशी संध्याकाळची वेळ होती. मी जेवण केलं होतं आणि तो येण्याची वाट पाहत होते. म्हणजे अनिल. अनिल आज थोडासा उशिराच आला होता. मात्र येताना थोडीशी त्याने घेतली होती. संध्याकाळी मी माझ्या रूममध्ये होते. तो बाहेर झोपायचा. पण त्या दिवशी अचानक दरवाजा उघडला. निम्म्या रातचा अनिल माझ्याजवळ आला. मी हे काय करते म्हणून विचारलं तर बाई ग, त्याने त्या दिवशी रात्री माझ्यासोबत काय केलं. मी एक विधवा बाई, मजुरी काम करायचे, पण माझ्या जोडीला असलेल्या दुसऱ्या मजुराने रात्री शेतातल्या वस्तीवर माझ्यासोबत जे काही केलं तिथून माझं आयुष्य कसं बदललं. मग रोज रोज ह्या गोष्टीपासून मला आनंद मिळू लागला. मग काय पुढे काय घडलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या. चला तर मित्रांनो, कथेला सुरुवात करते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अंजली आहे. मी आता सध्या 38 वर्षांची एक गरीब असलेली बाई, पण दिसायला मी देखणी होते. रंग जरी माझा सावळा असला तर मी स्वतःला अगदी व्यवस्थित ठेवलं होतं. गेली 4-5 वर्ष झालं माझे मालक वारले होते. तसा माझा नवरा खूपच दारुडा आणि पेताळा होता. नेहमी पिऊन मला त्रास देत असायचा. पिऊनच तो गेला. मात्र जाताना माझ्या डोक्यावर कर्जाचा खूप मोठा भार देऊन गेला. कारण की माझा नवरा खूपच ऐश करायचा. बाहेरचा पण त्याला खूप नाद होता. संसाराचं त्याने कधीच पाहिलं नव्हतं. माझे सासू सासरे होते, पण ते आमच्यामध्ये जरासुद्धा भाग घेत नसायचे. माझ्या सासऱ्याने माझ्या नवऱ्याला एक दिवशी संध्याकाळ पाऊस चालू होता. मी घरामध्ये होते. माझा नवरा असाच रात्री पिऊन आला आणि घरामध्ये खूपच भांडण चालू झालं. माझ्या सासऱ्याने त्या पावसामध्ये मला आणि माझ्या नवऱ्याला घराच्या बाहेर काढलं होतं. कारण की माझा नवरा घरामध्ये काम करत नसायचा. मात्र रोज कोणाची नाही कोणाची भांडण आणायचा आणि कुठून ना कुठून पैसे अगदी उसने घ्यायचा. असंच माझ्या डोक्यावर खूप कर्ज झालं. आम्ही रात्री भर पावसात शेतातल्या घरी राहायला आलो होतो. मात्र 2 दिवस राहिलो. माझा नवरा म्हटला मी शेत पण विकणार आहे. त्यावेळेस माझ्या सासऱ्याने आम्हाला तिथून पण बाहेर काढलं. पैसेच नव्हते. मग काय, आम्ही एका शेतमालकाच्या घरी सालगडी म्हणून काम करू लागलो. माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर खूप कर्ज होतं. तरी पण माझा नवरा प्यायला आणि ऐश करायला मालकाकडून नेहमी सतत पैसे घेतच असायचा. ह्याचमुळे एक दिवशी माझा नवरा गेला. मात्र ते झाल्यानंतर माझ्या डोक्यावर खूप मोठं कर्ज होतं. मी आता एकटी बाई, मूलबाळ काहीसुद्धा नव्हते. न सासरच्या लोकांची साथ होती, ना माहेरच्या लोकांची. कारण की एकतर माझी सावत्र मी त्याच्यात एकटी. त्यामुळे मी ठरवलं की मी इथेच काम करायचं. शेतमालक माझे खूप चांगले होते. ते मला म्हटले की अंजली, तू इथेच करून खात जा आणि तुझा आठवड्याला मी पगार देईन. त्यावेळेस ते मला म्हटले की तुझ्याकडे पैसे आहेत तुझ्या मालकाकडे, पण मी अगदी थोडेफारच त्याच्यातील घेईन, बाकीचे राहू दे, तुझी परिस्थिती मला माहीत आहे. मी म्हटलं बरं. मी मालकाच्या शेतामध्ये काम करायचे. आजूबाजूला 2-3 खोल्या होत्या. तिथे पण असेच मजूर असायचे. मालकाचे शेत खूपच होतं. त्याच्यातच घरी जनावरं ते खूप असल्यामुळे तिथे शेतामध्ये काम करायला मजूर असायचे. माझ्या शेजारच्या रूममध्ये एक नवीनच तरुण आला होता. दिसायला खूपच अगदी देखणा, गोरापान होता. तो आमच्या गावाकडचा नव्हता, परगावाचा होता. त्याला पण कोणीसुद्धा नव्हतं. तो असाच कामासाठी आला होता. तो येऊन अगदी 2च दिवस झाले होते आणि त्याच्या जेवणाची खूपच तारांबळ होत असायची. एक दिवशी संध्याकाळी तो घराच्या बाहेर बसला होता आणि त्याने जेवणसुद्धा केलं नव्हतं. त्यावेळेस मात्र मी त्यांना म्हटलं की काय हो भाऊजी,
असं का बसलाय? जेवण केलं का? त्यावेळेस तो मला म्हटला की नाही, बघा ना, मी इथे मजुरी काम करण्यासाठी आलो आहे. मात्र हे जिथे कुटुंब राहतं तुमच्या शेजारी, त्यांच्या जेवायला आलो. मात्र ते कुठेतरी त्यांच्या गावी गेलेत. आता मला तर जेवण बनवता येत नाही. मग मला असंच थांबावं लागणार. त्यावेळेस मात्र मला खूप वाईट वाटलं. म्हणून मग मी त्यांना म्हटलं की थांबा, तुमच्या वाटणीचं पण मी जेवण बनवते. मग तुम्ही माझ्या घरामध्ये जेवा. ते नकोच म्हणत होते. मी बाहेरून गावातून जाऊन काहीतरी खाऊन येतो. मी म्हटलं की अहो असू द्या, तुमच्यापुरती एखादी भाकरी करायला मला काही लय आहे होय. त्या दिवशी मी त्यांना जेवायला घरी बोलवलं. ते माझ्यासाठी अनोळखीच होते. मात्र वहिनी वहिनी म्हणून ते माझे काम हलके करायचे. मी शेतामध्ये असले तर नेहमी तो मदतीला येत असायचा. पण मला माहिती नव्हतं की त्याच्या मनामध्ये माझ्याविषयी काय आहे ते. एक दिवशी दुपारी शेतामध्ये कोणीसुद्धा नव्हतं. माझ्या मालकाने सांगितलं होतं की वैरण आणि राहिलेलं शेतातलं ते सगळी मका काढून ठेवायला. मी एकटी शेतामध्ये काम करत होते. माझ्याशिवाय कोणीसुद्धा बाई माणूस नव्हता. त्याच वेळेस तो अनिल आला आणि म्हटला की वहिनी तुम्ही एकट्याच आहे, थांबा मी मदत करतो. मी नको म्हटले तरी पण तो मला म्हटला की असू द्या, मी तुमची मदत करू लागतो. त्याच्यात काय आहे, माझं पण काम झालं आहे. तो नुसतं शेतामध्ये असलेल्या गुरांची वैरण, धारा, पाणी करत असायचा. मात्र आज त्याने माझी खूप मदत केली होती. मला खूप बरं वाटलं होतं, कारण की मला आधीच कामाचा कंटाळा आला होता आणि मी थोडीशी आजारी पण होते. तरी पण त्याने मला मदत केली. संध्याकाळी 6 वाजले. सगळं काम झाल्यानंतर मी घरी आले. मात्र आज मला थोडंसं बरं पण वाटत नव्हतं. तरी आम्हा दोघांपुरता मी स्वयंपाक केला आणि न जेवताच मी झोपले होते. त्यांनी मला जेवणासाठी विनंती केली. मात्र मला उठतासुद्धा येत नव्हतं. एवढाच मला आळस आणि थकवा आला होता. हे त्याला समजलं आणि तो मला म्हटला की चला आपण दवाखान्यामध्ये जाऊ. मी म्हटलं नको, होईल मी बरे. त्यावेळेस त्याने ऐकलं नाही. मालकाकडून त्याने त्यांच्या गाडीची चावी घेतली आणि मला गाडीवरती घेऊन दवाखान्यामध्ये गेले. माझ्या नवऱ्यानंतर पहिल्यांदाच एवढी माझी काळजी घेणारं कोणीतरी असल्यासारखं मला भासलं. मला खूपच बरं वाटू लागलं. मग काय, कोणीतरी जीवाला जीव लावणारं भेटलं होतं असं मला वाटलं. पण त्याच्या मनात माझ्याविषयी काय होतं ते मला अजूनच समजलं नव्हतं. असंच काही दिवस निघून गेले. एक दिवशी शेजारी आमच्या जे राहायचे ते पण नव्हते आणि त्या दिवशी मालक पण संध्याकाळी येणार नव्हते, कारण की मालक रोज संध्याकाळी 8 ते 9 वाजता शेतात पाहणीसाठी यायचे. अनिल दूध डेअरीला कॅन्ड घेऊन गेला होता आणि दूध घालवून आला. मी त्याला जेवण केलं होतं. मात्र तो म्हटला की नाही, आज मी बाहेरच जेवण केले. मी म्हटलं बरं ठीक आहे. तो मला म्हटला की मी जेवेन पण थोडासा उशिरा, मला गावामध्ये जायचं आहे. त्या दिवशी शेतात तर कोणीच नव्हतं, मी एकटी सोडले तर. तरी पण हा गावामध्ये कशाला चालला आहे मला माहिती नव्हतं. मी म्हटलं का हो, का चाललाय तुम्ही? तो म्हटला काही नाही, इथं थोडेसे मित्र झालेत माझे, त्यांनीच बोलवलं आहे. मी म्हटलं बरं, जाताय तर लवकर या असं मी म्हटलं. ते हो म्हटले आणि गाडी चालू करून निघून गेले. मी एकटीच होते. मी घरामध्ये झोपले. अनिल जेवणासाठी येईल आणि मी दरवाजा लावेल म्हणून मी दरवाजा नुसता पुढे ढकलला आणि तशीच झोपी गेले. अशीच संध्याकाळ झाली. मी एकदा दोनदा उठून पाहिलं, मात्र तो काही आलेला दिसलाच नाही. शेवटी मला गाढ झोप लागली. अचानक निम्मी रात्र झाली असेल. मी मात्र माझ्या रूममध्ये होते. निम्मी रात्र झाल्यावर मला जाग आली तर अनिल होता आणि घरामध्ये आला. मी म्हटलं की काय हो, एवढा उशीर? तो म्हटला की हो, थोडंसं बाहेर थांबलो होतो पण खूपच उशीर झाला. त्या दिवशी खूप थंडी होती आणि थंडीने ते थरथर कापत होते. त्याच्यावरून मला समजलं की त्यांना खूपच थंडी वाजते. हे पाहिल्यानंतर मी झोपेतून उठले. आधी दरवाजा पुढे ढकलला आणि म्हटलं की थांबा, मी जेवण वाढते. त्यावेळेस तो म्हटला की नाही, मी बाहेरच जेवण केले. त्याला बसतासुद्धा येत नव्हतं. मी म्हटलं की काय हो, तुम्ही घेतली का?
तो नाहीच म्हणत होता, मात्र मला समजायचं ते समजलं. तो बाजूला बसला होता. अचानक तो बसताना खाली कोसळला. हे पाहून मी लगेच जवळ गेले आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. अहो, व्यवस्थित बसा, लागेल तुम्हाला. मात्र असं म्हणताच त्याचा तोल माझ्या अंगावरच गेला आणि मी पण त्याच्या खूपच जवळ आले. पहिल्यांदाच असं कोणाच्या तरी मी एवढी जवळ गेले होते. मात्र त्याचा स्पर्श खूपच निराळा होता. माझ्या अंगात अगदी शहारेच आले. नकळत त्याचा झालेला स्पर्श माझ्या भावना अगदी दाटून आल्या. मी थोडीशी वेगळी झाले आणि म्हटलं, अहो व्यवस्थित बसा, आज कसं काय तुम्ही घेतले? त्यावेळेस तो मला म्हणू लागला की तुम्हाला एक बोलू का, राग नसेल येणार तर? मी म्हटलं की हां, खरं तर मला तुमचंच टेन्शन होतं. मी म्हटलं का? तुम्ही एवढ्या तरुण, दिसायला देखणे आहात. तुम्ही माझी किती काळजी घेता, मला स्वतःचं घरातलं असल्यासारखं वागवता. मला तुम्ही खूपच आवडू लागला आहात, पण मी तुम्हाला बोलण्याची हिंमत करू शकत नव्हतो. आज मला काही पण करून ही हिंमत करायची होती, म्हणून थोडंसं मी घेतली. हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले. तो म्हटला की मला तुम्ही खूप आवडता, मला तुमच्यावर प्रेम झालं आहे. हे ऐकताच मी खूपच लाजले होते. त्याने पहिल्यांदाच इतक्या दिवसातून स्पष्टपणे त्याच्या मनातील गोष्ट बोलला होता. मी त्याच्या शेजारी होते. संध्याकाळ होते आणि आमच्या दोघांशिवाय रूममध्ये कोणीसुद्धा नव्हतं. मी म्हटलं, जाऊ द्या, आता ते सकाळी बोलू. त्यावेळेस तो म्हटला की नाही, ह्या प्रश्नाचं उत्तर आताच द्या. तुम्हाला मी आवडतो का? मी म्हटलं की अहो झोपा, सकाळी बोलू. मी त्याच्या शेजारी होते. त्याने माझ्याजवळ आला आणि म्हटला की म्हणजे मी आवडत नाही. जाऊ द्या, आजपासून तुमच्या हातचं मी जेवणार पण नाही. मी म्हटलं, अहो असं नका करू. तो म्हटला की जाऊ द्या ना, तुम्हाला मी आवडत नाही तर कशाला? मी म्हटलं की तसं काही नाही, मला तुम्ही खूप आवडता. तुमच्यापेक्षा जास्त तर माझंच मन आलं आहे तुमच्यावर. माझे हे शब्द ऐकून तो अगदी आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहत होता. मी मात्र मान खाली घालून लाजले होते. अलगद समोर आलेले केस त्याने बाजूला केले आणि म्हटला की खरंच का? मी पण लगे मानेने होकार दिला. हळूच तो माझ्या जवळ आला आणि मग काय, क्षणात काही बोलायच्या आधीच त्याने भावना अगदी आतुर केल्या. मला पण सुख मिळू लागलं. खूपच कमालीचा होता तो. मी अगदी वेडीपिशी झाले. चांगलाच मला अगदी सुख देऊ लागला. मला जे पाहिजे होतं ते मात्र आता भेटत होतं. मग काय, मी पण आता त्याला साथ देऊ लागले. मी जरी विधवा होते, मात्र आता माझ्या आयुष्यात प्रेमाचा अंकुर फुलवणारा कोणीतरी तरुण आला होता, जो मला सुख देत होता. इतक्या दिवसांनंतर तो हवाहवासा वाटणारा क्षण आता मला मिळू लागला. वेड्यासारखं सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव मला देत होता. ह्याच्यावरून समजत होतं की त्याचं माझ्यावर किती प्रेम होतं. मी त्याला म्हटलं की तो मला कधी सोडून तर जाणार नाही ना? तो म्हटला की तुला अजिबात मी कधी सोडणार नाही, अगदी तुला राणी बनवून ठेवेन. आता इथलं कर्ज फिटलं की आपण माझ्या गावाला जाऊ, जिथे माझं घर आहे, आणि तिथेच राहू. आपण लग्न पण करू. मी म्हटलं की हो, मला पण तेच पाहिजे होतं. मग काय, आम्ही एकमेकांच्या प्रेमात असे काही अखंड बुडून गेलो की कोणाचा विचारसुद्धा मनात आला नाही. तो पाहिजे तसा आनंद घेऊ लागला. मी पण त्याला जे पाहिजे ते अगदी प्रेमाने देत होते. मात्र तो चांगलाच ह्याचा अनुभवी होता. त्याला सगळं काही माहीत होतं या गोष्टीतील. मला कसं सुख द्यायचं हे त्याला नक्की जमलं. रात्रभर वेड्यासारखे सुखाचे क्षण घेतल्यानंतर माझा अगदी चेहरा आनंदाने खोलून गेला होता. सकाळपर्यंत आम्ही एकमेकांच्या प्रेमामध्ये अगदी वेडेपिसे झालो होतो. सकाळ केव्हा झाली अगदी समजलं पण नाही. माझं सगळं कर्ज आम्ही दोघांनी मिळवून फेडलं. नंतर तो मला त्याच्या घरी घेऊन आला. मग काय, तिथे तर मला एवढे सुखाचे क्षण भेटले की मी सांगूसुद्धा शकत नाही. आज हे आमच्या नात्याला 2 वर्ष झालं. रोज संध्याकाळ असो किंवा दिवस,
मला सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव तो नक्कीच देतो. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.